हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर बाकीचे काही कामं राहिलेली होती ना, तर ते आज पूर्ण करून घेतले मी. आणि येथे ना मिस्टरांनी लोणच्यासाठी पण आंबे आणलेले आहेत. तर मग आता ते ना थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवले आणि मग त्यानंतर आहे ना येथे लोणच्याचं अडकित्ता आहे, तर त्या अडकित्यानं आहे ना येथे फोडून घेता येते. सर्व काही छान असे आता त्यांच्या हातानेच आता फोडून घेत आहे. तर ते नेहमी त्यांच्या स्वतःच्याच हाताने आंबे फोडत असतात. तर लोणच्यासाठी आंबे आणले की त्याने ते पाण्यात ठेवायचे आणि मग त्यानंतर छान असं स्वच्छ कपड्यानं पुसून काढायचे आणि लगेचच आंबे फोडायला घेत असतात. तर इथे बघा छान असे आंबे पण फोडत आहे आणि शंभू पण त्यांना मदत करत आहे. तर जे खापा उडतात ना, तर मग त्या खापा आहे ना शंभू गोळा करून देत आहे. तर इथे बघा छान असं दोघांचं चाललेलं आहे. लोणच्याच्या आंब्याच्या आहे ना 8 खापा करायच्या असतात. तर आडवा केल्यानंतर अर्धा एक करायचा, त्यात अर्ध्यात 4 करायच्या आणि दुसऱ्या अर्ध्यात 4 करायच्या, अशा 8 खापा करायच्या असतात. तर येथे त्यांचं चाललेलं आहे छान असं आंबे पण फोडत आहे. तर येथे बघू शकता खूप छान असे खापा केलेले आहे. तर काही अशा थोड्याशा चिरफाळल्या आहे ना, त्या पण बाजूला काढून ठेवल्या आणि चांगल्या आहे त्यात लगेचच एक साईडला करून ठेवत आहे. येथे आंबे फोडायचे झाल्यानंतर आहे ना खापा आहे ना एक दिवस उन्हामध्ये छान अशा वाळवून घेतलेले आहे. तर येथे बघू शकता छान अशा उन्हामध्ये वाळवल्या आणि त्याच्यावरचे ना टरखल असतात ते हाताने काढून घ्यायचे असतात. तर थोडे वाळल्यानंतर आहे ना पटकन असं टरखल पण निघत असतं. तर येथे मम्मी पण आलेली होती तर मुलांना भेटण्यासाठी. तर मग मम्मीला बोलले, थांबा आता मला लोणच्याचा खार पण करायचा आहे, तर ते थांब थोड्या वेळ. आणि मग त्यानंतर तिला लगेचच जायचं होतं. तर मग ती थोड्या वेळ लोणच्याचा खार करून देईपर्यंत थांबलेली आहे. तर मग मला पण लसूण सोलायचं आहे. तर मग तिला बोलले त्या खापांवरचे टरखल असतील ते काढून घे आणि तोपर्यंत मी लसूण सोलते. तर येथे बघा लगेचच मिरे, लवंगा आणि बाकीचं जे खडे मसाले आहे ना ते पण छान असे भाजून घेतलेले आहे. तर येथे दालचिनी घेतलेली आहे, मिरे, लवंगा आहे आणि दालचिनी, असं 3 प्रकारचे घेतले आणि छान असे भाजून घेतले. तर ते ना मिक्सरमध्ये बारीक करायचे. तर येथे ना शेंगदाणा तेल आणलेलं आहे. तर 2 लिटर शेंगदाणा तेल घेतलं आहे मी. तर येथे शेंगदाणा तेल छान असं कडक करून घ्यायचं. तर येथे बाकीचं पण काढून ठेवलेलं आहे, जे लोणच्याला लागतं ना ते सगळं काय आता सामान येथे काढून ठेवलेलं आहे. तर शंभू पण आम्हाला निम्मी मदत करू लागत आहे. तर येथे बघू शकता शंभू नसला म्हणजे मदतच नसते आम्हाला, असं आहे. हिंग आहे ना, तर मग तो मोठा हिंग होता. तर मम्मीला म्हटले, तर आता थोडासा खलबत्त्यामध्ये ना कुटून घ्या आणि मग त्यानंतर मिक्सरला बारीक करता येईल. तर इथे बघा छान असा हिंग कुटून घेतला आणि मिक्सरला बारीक पण करून घेतलेला होता. तर येथे ना एक मोठी परात घेतलेली आहे. तर त्या परातीमध्ये लगेचच मोहरीची डाळ आणि ते सर्व छान असं गोल करून घेतलेलं आहे. तर मग त्यामध्ये ना लोणच्याचा मसालाच घेऊन आलेले होते ना, तर 50 कैऱ्यांचा मसाला आणलेला होता. तर त्यामध्ये ना मेथी दाणे ते सर्व काही त्यामध्ये आलेलं होतं. तर येथे बघा बालाजी आचार मसाला हा त्यांच्याच दुकानातून घेऊन आलेले आहे. तर मग मी मिरची करायला गेलेले होते, तर तेथूनच छान असा हा मसाला घेऊन आलेले आहे लोणच्याचा. तर छान असं जाडभरडा पण मिरची त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता येथे ना लोणच्याचा मसाला टाकलेला आहे. तर मग त्यामध्ये लगेचच मम्मी आता गोल रिंगण करून लगेच मिरे पण टाकून घेत आहे. त्यामध्ये ना छान असं लसूण पण टाकून घेतलेलं आहे, मध्येच गोलमध्ये लसूण टाकलेला आहे आणि येथे ना लवंगा पण टाकून घेत आहे. तर दालचिनी पण लगेचच टाकून घेतलेली आहे. छान असं मग तेलामध्ये ना तळून जात असतं. तर येथे बघा सगट इलायची पण टाकून घेतलेली आहे, म्हणजे मग छान अशी चव येत असते. तर तेजपान ते सर्व काय आता येथे पसरून घेतलेले आहे. तर गूळ पण किसून घेतलेला आहे, म्हणजे गूळ त्यात टाकायचं आहे ना आपल्याला, त्यामुळे किसूनच घेतलेला आहे गूळ. आणि येथे ना छान असं तेल पण कडकडीत तापलेलं आहे. तर मग लगेचच आता तेल त्यामध्ये ना टाकून घ्यायचं आहे. तर आतमध्ये ना पहिला लसूण टाकलेला आहे, म्हणजे लसूण छान असा तळला गेला पाहिजेत. तर बाकीचे मोहरी, लवंगा आणि ते सर्व काही छान असं आता येथे तळून घ्यायचं आहे. तर कडकडीत तेल पण केलेलं आहे, त्यामुळे छान असं सर्व काही तळून निघत असतं. तर असंच मी नेहमी लोणचं करत असते. तर मग मम्मीला तेच बोलले, असंच आता येथे टाकून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये ना जाड मीठ पण टाकून घेतलेलं आहे. तर येथे बघू शकता जाड मीठ पण आहे त्यामध्ये. तर मग छान असं आता तेलामध्ये ना सर्व काही तळून जातं असतं. तर असं कढईमध्ये टाकून नाही करायचं, तर मी असंच नेहमी परातीमध्येच टाकून असं लोणच्याचा खार बनवत असते. खूप छान असं लोणच्याचा खार होत असतो. तर माझं लोणचं आहे ना 2 वर्ष टिकत असतं, त्यामुळे मग मी असंच खार करत असते.
लोणच्याला ना तेल वापरताना नेहमी शेंगदाणा तेल वापरायचं. तर शेंगदाणा तेल नाही तर मोहरीचं तेल असं 2 प्रकारचे तेल वापरायचे. नाहीतर मग तेल हे आपलं सूर्यफूल हे तेल वापरल्यानंतर आहे ना लोणचं थोडं खराब होत असतं. तर मी नेहमी शेंगदाणा तेल वापरत असते. तर इथे छान असं तेलामध्ये छान असा खार भिजलेला आहे. तर मम्मी पण ती लोणच्याचा खार बनवायचा झाल्यानंतर ती पण निघालेली होती. तर पावसाचं वातावरण झालेलं होतं ना, त्यामुळे ती म्हणे लगेचच जाते. तर येथे बघा छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि खार पण खूप छान असा खार झालेला आहे. तर वास तर खूपच वास येत होता लोणच्याच्या खाराचा. आणि मग त्यानंतर थंड झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये खापा टाकायचे आहे. तर छान अशा खापा पण टाकून घ्यायच्या आहे. तर आता दुपारी खार केलेला होता ना, तर तेल जास्त कडक केलेलं होतं त्यामुळे थंड व्हायला थोडा टाईम पण लागलेला होता. इथे बघा छान असं खापा पण बनवून घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये ना थंड झाल्यानंतर मी लगेचच आता त्यामध्ये ना खापा पण टाकून घेत आहे. खार गरम असताना ना खापा टाकल्यानंतर थोडा अशा लोणच्याच्या खापा आहे ना वातड होऊन येत असतात. त्यामुळे मग थोडं थंड झाल्यानंतर आहे ना खापा टाकायचे असतात. इथे बघा छान असं खापा टाकून घेतल्या आणि सर्व काही आता मिक्स करून घ्यायचं आहे. जो गूळ किसलेला होता ना, तर खार थंड झाल्यानंतर गूळ पण टाकून घेतलेला आहे. नाहीतर गरम असताना गूळ टाकल्यानंतर आहे ना त्याचं पाणी सुटत असतं. त्यामुळे ना थंड झाल्यानंतरच मी गूळ पण टाकून घेतलेला होता आणि त्यामध्ये ना आता खापा टाकून छान असं हे बघा छान असं लोणचं मस्त तयार झालेलं आहे. तर आता हे पण आता ना 2-3 दिवस छान असं मुरून दिल्यानंतर छान असं लोणचं लागत असतं. तर इथे बघा खूप छान लोणचं झालेलं आहे. तुम्हाला जर करायचं असेल ना अशा प्रकारे नक्की करून बघा. तर मी हे 50 आंब्यांचं लोणचं बनवलेलं आहे. तर खूप छान असं खार पण बनवून घेतलेलं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी ना माझ्याकडे ना लोणच्याची बरणी आहे. तर ती चिनी मातीची बरणी आहे. तर मग छान असं स्वच्छ करून त्याला आहे ना आता येथे छान अशी धुणी द्यायची आहे. तर येथे थोडेसे मिरे, लवंगा आणि थोडासा हिंग टाकून आहे ना असं तव्यावरती गरम करून घ्यायचं आहे. तर धूर निघाल्यानंतर मग आता आपल्याला जी स्वच्छ केलेली बरणी आहे ना, तर मग त्याला आता छान अशी धुनी द्यायची आहे. तर 5-10 मिनटं आहे ना जो धूर निघत असतो ना, तर त्या बरणीवरती धरायचा आहे. तर मग बरणी छान असं झाकण लावून आणि ठेवून द्यायची. मोहरी लवंगाची धुनी दिल्यानंतर आहे ना येथे मी थोडीशी अगरबत्तीची पण धुनी देऊन घेतलेली आहे. म्हणजे छान असं लोणचं आपलं टिकत असतं. त्यामुळे मग येथे दोन्ही पण धुनी दिलेली होती. तर येथे बघा झाकण बंद करून ठेवलेलं होतं. त्यामध्ये ना छान असे हे बघा अगरबत्तीची धुनी दिलेली होती. तर भरपूर असे ना धूर पण निघत होता. तर 5-10 मिनटं ठेवलेली होती अगरबत्ती मी त्यात. आणि मग त्यानंतर आहे ना लगेचच लोणचं बरणीमध्ये भरायचं आहे. तर येथे बघा छान असं लोणचं पण असं आहे ना सकाळपर्यंत रापलेलं आहे. तर मग त्यानंतर लगेचच आता येथे ना बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. तर येथे बघा छान अशी बरणी स्वच्छ करून घेतलेली होती मी. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.